नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये भूकंपाचे पुन्हा धक्के बसलेत। पेठ तालुक्यामध्ये गावांमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले। गोंदे, करंजाळी, भायगाव, आडगाव, भुवन, देवगाव तसंच एकदरे या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत आणि आज सकाळी 9 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं नाशिकमध्ये भूकंपाचे अशा प्रकारे सौम्य धक्के जाणवतात आणि हे सत्र अजून पुढचे 2 महिने सुरू राहील अशा प्रकारे वैज्ञानिकांनी देखील माहिती दिलेली होती आणि त्यातलंच आता पुन्हा एकदा ही घटना नाशिकमधल्या भूकंपासंदर्भातील सौम्य धक्के जाणवलेले आहेत। ग्रामीण भागामध्ये आज सकाळी 9 वाजता भूकंपाचे हे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। तर यामध्ये काही गावांमध्ये जिथे धक्के जाणवलेले आहेत ती गावांची नावांची गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव, भुवन, एकदरे या अशा परिसरामध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवलेले आहेत। आणखी यावर सविस्तर माहिती जाणून घेऊया। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। योगेश, एकतर हा किती रिश्टर स्केलचा धक्का होता आणि काय नेमकं भूवैज्ञानिकांचं म्हणणं आहे? सातत्यानं हे भूकंपाचे धक्के या संपूर्ण परिसरामध्ये जाणवतच राहतात। खरे जर आपण बघितलं तर गेल्या महिनाभरापासून भूकंपाचे धक्के हे सातत्यानं कळवण, पेठ तालुक्यांमध्ये जाणवताना दिसत आहेत। आतापर्यंत जवळजवळ 90 पेक्षाही अधिक छोटे मोठे हे असे भूकंपाचे धक्के या ठिकाणी जाणवले। विशेष म्हणजे सगळे 3 रिश्टर स्केलच्या आतच आहेत, त्यामुळे तेवढा जीवितहानी किंवा जे काही घरांची तोडफोड मोठ्या प्रमाणात पडलेले नाही। त्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्याचा खूप फरक पडलेला नाही। मात्र असं म्हटलं जात आहे की पावसामुळे किंवा सातत्यानं जो काही बीज पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे भूगर्भातल्या बदलत्या प्लेट्समुळे हे आवाज येत आहेत आणि छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसत आहेत। हे भूकंपाचे धक्के तसे नॉर्मल आहेत असं भूकंप तज्ञांचं म्हणणं आहे। कुठलाही मोठा भूकंप या ठिकाणी होणं शक्य नाही, कारण की निसर्ग हा त्याच्या पद्धतीनं भूगर्भामध्ये आपल्या प्लेट या सेटल करत असतो आणि त्यामुळे ह्या होत आहेत। त्यामुळे एकूणच आता या ग्रामीण भागामध्ये या भूकंपाच्या धक्क्यांची सवय झालेली आहे। मात्र पुन्हा हे धक्का बसल्यामुळे पुन्हा चर्चा या ठिकाणी सुरू झाली। ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। योगेश खरे आमचे नाशिक मध्ये प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।